राष्ट्रवादी जे आंदोलन चालू आहे अयोध्ये धंद्याच्या संदर्भामध्ये ज्यानं आंदोलन केलंय, हाच गुटख्याचे हप्ते घेणारा माणूस, हाच मटका घेणारा मालक, IPLचा सट्टा चालवणारा हाच, आणि त्यांनी ज्या वेळेला विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला, एवढे राष्ट्रवादीचे आमदार असताना दुर्दैव आहे की जयंत पाटील साहेबांना प्रश्न घ्यावा लागला. म्हणजे या दोघांचे किती मोठे कारनामे आहेत उमेश पाटलाचे आणि या सुहास कदमचे. फक्त केवळ ह्या घेतलेल्या लोकांचा पैसा बुडवण्यासाठी उमेश पाटलांची मदत घेऊन ज्या लोकांना फसवलं आहे त्या लोकांना म्हणून सांगतो, तू व्याजपट्टी करते, मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेन. लोक ह्यामुळे वैतागलेत. माझी पोलीस खात्याला आव्हान आहे की त्यांनी या संदर्भामध्ये पेपरला अशा हीन माणसाचा पेपरला देऊन अशा अनेक तक्रारी तिथे येतील अशा पद्धतीची व्यवस्था जर पोलिसांनी केली तर अनेक लोक याला मदत दिली पोलिसांनी तर पोलीस स्टेशनला जायला तयार आहे. उमेश पाटलांनी एवढं आत्मचिंतन करावं. मी महाराष्ट्राचा प्रवक्ता आहे, मी जिल्हाध्यक्ष आहे. मी आल्यानंतर तिथं एक तरी पदाधिकारी त्यांच्या समोर पाहिजे. याच्या मागचं कारण काय? तू उपोषणला बसला, एक तरी माणूस, एक तरी कार्यकर्ता, एक तरी पदाधिकारी तुला एवढ्या कालावधीमध्ये भेटायला गेला का? म्हणजे तू किती पाण्यात आहे हे सगळ्याला माहीत आहे. आणि त्यांनी कल्याण शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्यावर टीका करायची, पालकमंत्र्यावर बोलायचं. आता मुख्यमंत्र्यांनी जरी आदेश दिले तरी इथलं पोलीस खातं काय करू शकत नाही, म्हणजे मुख्यमंत्र्याच चालत नाही. मग तुलाच गृह खातं करायचं आहे का? गृह खात्यावर जायचं आहे का? हे काय चाललंय प्रकारे? हे स्वतः लुबाडलेल्या पैशाची मागणी होत आहे म्हणून हा उपोषणला बसला. ह्याच्या मागचं ह्याला 2 नंबरचं का पडलेलं नाही. स्वतःचा 2 नंबर करत होता. सलगरच्या हद्दीमध्ये मटक्याचे धंदे होते, त्याचे गुटख्यावाल्याकडनं हप्ते चालू होते, आणि त्या माणसाने बोलावा म्हणजे दुर्दैव आहे. मग आता तुम्ही ह्या आंदोलनाला कसा बघता तुम्ही? आता ते आंदोलन मिटवावं चालू नाही, आंदोलन हे पैसे बुडवण्यासाठी आहे. हे सोलापूर शहरात यायला पुळका असा नाही आहे. मला सांगा, एवढ्या आंदोलनामध्ये तुझ्या पक्षाचे लोक तर तुझ्याकडे पदाधिकारी कोण आले का? सामाजिक संघटना तुझ्याकडे आले का? कारण हा किती पाण्यात आहे हे सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यांनी कल्याण शिंदे साहेबावर बोलावं, मुख्यमंत्रीबरोबर बाबतीमध्ये बोलायचं, पालकमंत्र्याच्या संदर्भात चर्चा करायची. आमचे पालकमंत्री म्हणजे पक्षातले सिव्हिल सर्जन आहेत. त्यांनी चेहऱ्यावरनं त्याची पात्रता ओळखते, नाडी बी हातात घेत नाहीत. आणि अशा माणसाला मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करायचं, अशा माणसाला पालकमंत्र्यांनी, अशा माणसानं कल्याण शिट्टीच्या बाबतीमध्ये एवढं बोलायचं काय कारण होतं मला सांगा? अहो, त्यांच्या वडिलापासून त्यांच्याकडे बोर्ड दाखवणारे अजून ताकद कुणाची झाली नाही की त्याने असं केलंय म्हणून. आणि त्या कल्याण शिट्टी आमदारावर पाणीदार आमदार, 2 नंबरवाले, वसुलीदार, हे तुमच्या ह्याच्यातले ते बोलत काय कारण? तुझा जीव किती? तुझा जीव किती? बोलतो किती? हा? तर हे सगळं ढोंगीबाजी प्रकरण उमेश पाटील यांच्यामधून आत्ता सांगितलं आमच्या मॅडमनी की हा दलाल आहे, हा वसूलदार आहे आणि हा वर पैसे पोचते करतो. त्याच्यातून आता ह्याच्यामध्ये जे कर्ज त्याला 1.5 कोटी रुपये झालं आहे, IPLचं असेल, मटक्याचं असेल, ते फक्त बुडवण्यासाठी केलेला उद्योग आहे. शहरातले 2 नंबर चाललेले आहेत असं त्याचा उद्देश नाही. त्याच्याकडे एक संघटनेचा पाठिंबा नाही, सामाजिक संघटनेचा पाठिंबा नाही. अशा माणसाने आपल्या अवकात ओळखून इथून पुढे राहा.